नमस्कार मित्रांनो, गाव म्हटलं की भावकी आलीच आणि जिथं भावकी येते तिथे वैर आलंच। याप्रमाणेच सख्खे शेजारी पक्के वैरी असतात। तिथे अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता। मग पुढे काय झालं ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या। पोसरी गावातील ही घटना असून तिथे वहिवाटीच्या रस्त्यावरून भावकीमध्ये वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता। ही धक्कादायक घटना रासायनिक वासंबेतील नवीन पोसरी गावात घडली आहे। त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली आहे। मृत्यूनंतरही वैर कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्येही संताप व्यक्त केला आहे। खारकर आळीमध्ये खंडू हल्ल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारी राहतात। खारकर आणि इतर शेजाऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता पाटील यांच्या दारातून जातो। खंडू खारकर यांचे 4 जानेवारीला निधन झाले। अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता रस्ता खुला करण्याची विनंती केली, मात्र त्यांचा मुलगा नितेश यांनी स्पष्ट नकार दिला। त्यामुळे नातेवाईकांनी भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा कशीबशी पुढे नेली। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे। प्रशासनाने जर वेळीच लक्ष घातले असते तर ही वेळच आली नसती। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलाच्या या वागणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता तरी तहसीलदारांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे।